भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराची अंमलबजावणी आजपासून, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंधांच्या नव्या पर्वाची सुरुवात. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आज आणि उद्या हैदराबाद इथं होत आहे ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची बैठक. ओमानच्या किनाऱ्याजवळ GFX गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेला पुण्याच्या मरीन इंजिनियरचा मृत्यू. शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या सर्व 6ही लोकसभा खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट. विकास कामांसाठी केंद्राकडून पूर्ण सहाय्य देण्याचं दिलं आश्वासन. दुबार पेरणी संकट आल्यास बाधित शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोफत बियाणं उपलब्ध होणार, महसूल मंत्र्यांची माहिती. सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या 2 अपघातात 7 जणांचा मृत्यू. फिफा विश्वचषक स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सला 2-0 ने नमवून स्पेनची अंतिम फेरीत धडक. इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात आज रात्री होणार उपांत्य फेरीचा दुसरा सामना. आणि बर्मिंगहॅम इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 6 गडी आणि 28 चेंडू राखून विजय. 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी. नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी जाई